श्री स्वामी समर्थ अमृतवाणी भाग 5. श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ अमृतवाणीच्या भाग 5 मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मागील भागात आपण जाणून घेतलं की देवावर विश्वास ठेवूनही जीवनात दुःख आणि संकट काय येतात. पण आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येकाच्या मनाशी जोडलेला आहे. मन शांत आणि प्रसन्न कसं ठेवायचं. आजच्या धावपळीच्या जीवनात चिंता, तणाव आणि नकारात्मक विचारांमुळे मन अस्वस्थ होतं. अशा वेळी स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला कोणता मार्ग दाखवते हे आजच्या अमृतवाणीत जाणून घेऊया. चला तर मग श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र चरणी नतमस्तक होऊन सुरू करूया श्री स्वामी समर्थ अमृतवाणी भाग 5. देव तुमची परीक्षा का घेतो? श्री स्वामी समर्थांची अमृतवाणी. प्रिय भक्तांनो, आपल्या जीवनात जेव्हा एखादं मोठं संकट येतं तेव्हा आपल्या मनात एक प्रश्न नक्की निर्माण होतो. मी कोणाचं वाईट केलं नाही, तरी माझ्याच आयुष्यात इतक्या अडचणी काय येतात? अनेक भक्त हा प्रश्न स्वामी समर्थांना मनोमन विचारतात. पण या प्रश्नाचं उत्तर समजून घेतलं तर जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलू शकतो. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक कठीण प्रसंग म्हणजे देवाची शिक्षा असतेच असं नाही. अनेक वेळा तो प्रसंग आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आलेला असतो. जसं शिक्षक विद्यार्थ्याची परीक्षा घेतात, त्याला त्रास देण्यासाठी नाही तर त्याची प्रगती किती झाली हे पाहण्यासाठी. तसंच आपल्या जीवनातील अनेक प्रसंग आपल्याला अधिक मजबूत, अधिक संयमी आणि अधिक शहाणं बनवण्यासाठी येतात. जेव्हा सर्व काही आपल्या मनासारखं चाललेलं असतं तेव्हा देवावर विश्वास ठेवणं सोपं असतं. पण खरी श्रद्धा तेव्हा ओळखली जाते जेव्हा परिस्थिती कठीण असते आणि तरीही आपण आशा सोडत नाही. संकटाच्या काळातही जो भक्त म्हणतो, स्वामी मला तुमच्यावर विश्वास आहे, त्याचं मन हळूहळू अधिक स्थिर होत जातं. अनेक वेळा आपण एका बंद झालेल्या दाराकडे पाहत बसतो आणि आपल्यासमोर उघडणाऱ्या नव्या मार्गाकडे लक्षच देत नाही. जीवनात एखादी नोकरी गेली, एखादा व्यवसाय अडचणीत आला, एखादं नातं तुटलं किंवा एखादं स्वप्न पूर्ण झालं नाही, तर त्या क्षणी सर्व काही संपलं असं समजू नका. काही वेळा आयुष्य आपल्याला अधिक योग्य दिशेने घेऊन जात असतं. त्यावेळी धीर ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. स्वामी समर्थांची भक्ती म्हणजे केवळ चमत्काराची वाट पाहणं नव्हे, ती म्हणजे स्वतःचं कर्तव्य करत राहणं. देवावर विश्वास ठेवणं म्हणजे प्रयत्न थांबवणं नाही, उलट प्रत्येक अपयशानंतर पुन्हा उभं राहण्याची ताकद मिळणं हीच खरी कृपा आहे. तुमच्या आयुष्यात आज कोणतंही संकट असेल, आर्थिक अडचण, कौटुंबिक तणाव, मानसिक अस्वस्थता किंवा भविष्याची चिंता, तर सर्वप्रथम स्वतःला दोष देणं थांबवा. शांतपणे परिस्थितीचा विचार करा, योग्य निर्णय घ्या, गरज असेल तिथे मदत घ्या आणि त्याचबरोबर स्वामींचं नामस्मरण करत राहा. श्रद्धा आणि योग्य कृती यांची साथ असेल तर कठीण काळही हळूहळू मागे पडतो. कधीकधी देव आपल्या प्रार्थनेला लगेच उत्तर देत नाही, कारण कदाचित आपण अजून त्या गोष्टीसाठी तयार नसतो. जसं कच्चं फळ वेळ येण्यापूर्वी तोडलं तर त्याची गोडी मिळत नाही, तसंच काही गोष्टी योग्य वेळ आल्यावरच मिळाल्या तर त्यांचा खरा आनंद मिळतो. म्हणून संयम हा भक्ताचा सर्वात मोठा गुण आहे. आपण अनेकदा दुसऱ्यांचं सुख पाहून स्वतःचं दुःख वाढवतो. त्याच्याकडे सर्व काही आहे, माझ्याकडे का नाही, असा विचार मनात येतो. पण प्रत्येकाची जीवनयात्रा वेगळी असते. दुसऱ्याशी तुलना केल्याने मनात असंतोष वाढतो. त्याऐवजी स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. रोज कालपेक्षा थोडं चांगलं बनण्याचा प्रयत्न करा. स्वामी समर्थांची कृपा म्हणजे फक्त इच्छा पूर्ण होणं नाही. खरी कृपा म्हणजे योग्य विचार मिळणं, चुकीच्या मार्गापासून दूर राहण्याची बुद्धी मिळणं, संकटात धैर्य मिळणं आणि यश मिळाल्यावरही नम्र राहण्याची ताकद मिळणं. हीच कृपा जीवनाला खऱ्या अर्थाने समृद्ध बनवते. म्हणून प्रिय भक्तांनो, जेव्हा पुढच्या वेळी तुमच्या आयुष्यात एखादं संकट येईल तेव्हा घाबरू नका. स्वतःला एकच गोष्ट सांगा, हा शेवट नाही, हा माझ्या जीवनाचा एक धडा आहे. श्रद्धा जपा, योग्य कर्म करा, संयम ठेवा आणि स्वामींचं नाव प्रेमाने घ्या. कारण जीवनातील प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो, प्रत्येक वादळानंतर शांतता येते आणि प्रत्येक कठीण प्रसंगानंतर माणूस पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होऊन उभा राहू शकतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, आजच्या अमृतवाणीतून मिळालेला संदेश आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करूया. मन शांत ठेवायचं असेल तर श्रद्धा, संयम, सत्कर्म आणि स्वामींचं अखंड नामस्मरण हा सर्वात सुंदर मार्ग आहे. श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला सर्वांवर सदैव कृपा ठेवोत, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. आजची ही अमृतवाणी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रेरणादायी श्री स्वामी समर्थ अमृतवाणी मालिकेतील पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.
ही अमृतवाणी आपल्या प्रत्येक स्वामी भक्तापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ अमृतवाणी भाग 6 मध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.